संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद। अहो देवादी देवा, तुमच्या स्वरूपाचा काही विचार न करता तसेच आपल्या रक्षणाची काळजी न घेता मी अनेक जातीमध्ये धावपळ केली। अशी धावपळ करून पुढे जातो तो पुढे ओसाड आहे असे मला दिसले, तसेच त्यातून काही सुख मिळेल असे वाटेनासे झाले। मग त्याच पावली माघारी फिरलो आणि माघारी फिरून तुझ्या भक्तीसाठी शाळेत आलो। तेथे काही बरे वाटले। आता ज्या मनुष्य वेशात आम्ही आहोत त्या नुसत्या मनुष्य शरीर प्राप्तीनेच तुझी प्राप्ती होईल असे नाही। मग अशी काही एक कल्पना मनात आली की या 3.5 हाताच्या मनुष्य शरीरात काही उपयोग होईल, म्हणून एकदम मनात विचार उत्पन्न झाला। ब्रह्मदेवापासून सर्वजण हे तुझ्या स्वरूपामध्ये असता एका भक्तिप्रेमाच्या सौख्याकरिता हे जग तुम्ही स्पष्ट दशेला आणलेत। याकरिता आता मी डोळ्याने तुलाच पाहीन, मी आपल्या सर्व बाहूने तुलाच आलिंगन देईन, मुखाने बोलण्याचा सर्व व्यवहार तुझ्याशीच करीन, मनाने दुसऱ्याचे ध्यान करणार नाही, तुझ्या दर्शनाकरिता पायाचे चालणे करीन, असा सर्व वेळ सर्व रीतीने सर्व रूप जो तू तुझ्या करिताच खर्च करीन। तुझ्या भक्तीची गोडी जी मला लागली आहे त्यामुळे या अनंत तत्वाचा ही कंटाळा आला आहे। आपले मुखदर्पणात पाहिल्यानंतर दर्पण काढून टाकला तर आरशातील प्रतिबिंबाचे जसे पाहणाऱ्याशी ऐक्य होते, त्याप्रमाणे आधी मध्य शेवटी असलेल्या तुझ्या स्वरूपाला मी अवचित जुडून गेलो। असे ऐक्य झाल्यानंतर तुझ्याशिवाय दुसरेपणाला ठिकाण नसल्यामुळे दुसरेपणाने तू दिसत नाहीस। जेथे तूपणा नाहीसा होतो तेथे मीपणा कोठे राहणार, आणि मग ऐक्य झाले असे म्हणणे कोठे संभवते, कारण ऐक्य मूळचेच होते। या रीतीने परमात्मा स्वरूपाला जरी जीव प्राप्त झाला नाही, असे जीवाने आपले ठिकाणी जरी मानले तरी तो परमात्मा स्वरूपाला नित्य प्राप्त आहेच। असा नित्य प्राप्त असला तरी जोपर्यंत जीवाला तसे ज्ञान झाले नाही तोपर्यंत तो परमात्मा स्वरूपाविषयी तृप्त नसून भुकेला असणारच। वास्तविक परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीने किंवा अप्राप्तीने अतृप्त असे तृप्तातृप्त हे दोन्ही भाव परमात्म्याच्या ठिकाणी नाहीत। माझे पिता व रुक्मादेवीचे पती श्री विठ्ठल त्याच्याशी ऐक्य होऊन गेले। आता याला काय करावे असे माऊली सांगतात। विश्वाचे पोषण करणाऱ्या हे आदिपुरुषा नारायणा, तुझ्या या जगात अनंत प्रकारचा खेळ आहे। या कल्पावधीपर्यंत राहणाऱ्या ब्रह्मगोलासारखे कोट्यवधी ब्रह्मगोल उत्पन्न करण्यास व त्याचा नाश करण्यास तुला मुळीच वेळ लागत नाही। तुमच्या स्वरूपाचा विचार करण्याकरता 6 शास्त्रे, 4 वेद, 18 पुराणे यांनी एकमेकांमध्ये भांडून कोल्हाळ करून टाकला। त्यात काही जण परमात्मा आहे म्हणतात तर काही जण परमात्मा नाही म्हणतात। तसे ते भ्रमात गुंतून पडले आहेत। त्यांना तू कसा आकलन होशील? एवढ्याकरिता बोळ्या भाविकांनी या शास्त्रमतांच्या भानगडीत न पडता तुझ्या नामाचा उच्चार करावा, हेच चांगले। त्यांच्या त्या खऱ्या बोळ्या भावाने त्यांना हरी प्राप्त होईल। गायीपासून प्रथम दूध प्राप्त होते व त्याच्या पुढे पुष्कळ विस्तारही होतो। प्रथम दूध, नंतर त्याचे दही, नंतर त्या दह्यापासून ताक व ताकापासून लोणी, असा एकापेक्षा एक गुणामध्ये श्रेष्ठपणा येत जातो। भोक्त्याला ज्याविषयी आवड असेल तो त्याविषयी त्याचा थोरपणा मानतो। त्या दुधाच्या 4 प्रकाराची एके ठिकाणी साठवण केली तर त्याचे पुन्हा दूध होत नाही, पण तसा प्रकार मात्र तुमच्या भक्तीचा नाही। कोणत्याही भावनेने जरी तुमची भक्ती केली तरी त्या भक्ती करणाऱ्याला तुमच्या स्वरूपाची प्राप्ती होते। राजाचे पुष्कळ सेवक असतात व तो राजा आपल्या सेवकांना निरनिराळी कामगिरी देतो। ज्याला जी कामगिरी दिली असेल ती त्याने मनपूर्वक जर केली तर राजा त्याचा मोठा सन्मान करतो। याचाच अर्थ त्या सेवकांच्या कामगिरीमुळे राजा फार संतुष्ट होतो। सेवकाने आपापले काम मनपूर्वक करावे अशी राजाची उत्कट इच्छा असल्यामुळे सेवकाने आपापली कामगिरी करण्यात मुळीच आळस करू नये। जर मनात अभिलाषा धरून नेमून दिलेली कामगिरी करण्यात सेवक चुकला तर त्याला राजा शासन करतो। दुसरा दृष्टांत असा आहे की एखाद्या राजाला पुष्कळ मुले आहेत। ती मुले राजाच्या म्हणजे पित्याच्या मनोगताप्रमाणे वागून आपल्या पित्याला संतुष्ट करतात। त्या मुलामध्ये काही ज्ञानी, काही अज्ञानी, काही वडील, काही धाकटी अशी जरी असली तरी राजा त्या सर्वांवर सारखेच प्रेम करतो, कारण ती सर्व मुले आपलीच असल्यामुळे त्यांच्यात भेदभाव करीत नाही, कारण त्यांच्याविषयी ऐक्यभावाचाच निर्धार असतो। समुद्रावर जशा अनंत लाटा उमटतात त्याप्रमाणे तुमचे अनंत अवतार आहेत। त्या अवतारामध्ये शंकर लहान, विष्णू मोठा असा उच्च नीचपणा न मानता भक्ती करावी, कारण ते सर्व अवतार तुमचेच आहेत। अशा तऱ्हेचे तुमचे व्यापकत्व लक्षात घेऊन तुमची भक्ती करणे
हीच खरी थोर भक्ती आहे। माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, त्याचे वर्णन केल्याप्रमाणे माझ्या हातून भक्ती घडावी अशी माझी त्याला विनंती आहे, असे माऊली सांगतात। नसत्या ब्रह्मानंदांच्या गोष्टी देवाला काय सांगतोस? अनन्य भावाने मन ठिकाणी वसेल असे कर। नुसत्या शौर्याच्या गोष्टी सांगत बसण्यापेक्षा हा वा आणि त्याच्यावर बसणारा हा घोडा व बसणारा स्वार असे करून दाखव। म्हणजे मी मायेला जिंकले आहे असे नुसते तोंडाने बोलू नको, तर ही माया मिथ्या आहे आणि तिचे अधिष्ठान सत्य आहे असे समजून घे आणि मग मनाला ब्रह्मपदी बसव। अशी स्थिती झालेली मी तुमच्या प्रसादाने पाहिली म्हणजे आनंदाने डोलेन। ही स्थिती मला लाभली म्हणजे आंधळ्याने रत्न पाहिले व असे होईल। ज्या परमात्म्याच्या ठिकाणी ज्ञान व अज्ञान दोन्ही धर्म नाहीत, अशा ज्ञानस्वरूप परमात्म्याच्या ठिकाणी माझे प्रेम वसेल असे कर, असे माऊली सांगतात। हे श्रीकृष्णा, तुझ्या पुढे तुझी कीर्ती गाऊ लागलो म्हणजे मुक्तीची द्वारे मोकळे होतात। तुला पाहिल्याबरोबर तुझ्या ठिकाणच्या यातीकुळाचा विचार न करता तुझ्या ठिकाणी माझे मन तल्लीन होऊन गेले। तुझ्या स्वरूपाचा विचार तुला विचारू लागले असता हा आता देवाच्या नादी लागला असे म्हणून बहिर्मुख प्रापंचिक लोक माझ्याकडे बघून हसतात। अशी या तुझ्या स्वरूप ज्ञानाकरिता खूप खटपट करावी लागते, पण मला मात्र ते ज्ञान श्री गुरु निवृत्तीरायांच्या कृपेने सहजासहजी लाभले, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। या अभंगात मांडुक्य उपनिषदातील वृक्ष बीजन्या न्यायाने जगताचे अनादित्व सिद्ध केलेले आहे व त्याच अभिप्रायाने या अभंगाची रचना केलेली आहे। जग आहे असे म्हणणाऱ्याला ते अनादी आहे असे उत्तर दिलेले आहे। वास्तविक जग नाहीच हाच खरा सिद्धांत आहे। फळापासून बीज का बीजापासून फळ हा निर्णय केव्हाही लागणे शक्य नाही, कारण बीज असल्याशिवाय झाड होणार नाही व झाड असल्याशिवाय फळ येणार नाही। म्हणून झाड अगोदर का फळ अगोदर याचा निर्णय देता येणार नाही। मग मधले पत्र पुष्प मूळ यांचा निर्णय कसा करता येणार? त्याप्रमाणे जगाची रचना कशी झाली आहे हे काही समजत नाही। कोणत्याही बाजूने दिसते त्या रूपात जगत उत्पन्न होणे शक्य नाही, असा सिद्धांत अनुभवाला येतो। मातीपासून पृथ्वी झाली का पृथ्वीपासून माती झाली याचा निर्णय जसा काहीही लागत नाही, त्याचप्रमाणे तुमच्या स्वरूपाचा निर्णय लागत नाही। माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल, त्यांचे मी सतत ध्यान केल्यामुळे ते माझ्यात अंतर्बाह्य नांदत आहे असे अनुभवाला आले, असे माऊली सांगतात। परमात्मा स्वरूपाविषयी विचार केला तर सर्व चराचर विश्वामध्ये आत्मा एकच आहे। परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी दुसरेपणाचा प्रकार नाही। अद्विजादी चारी खाणी व ब्रह्मचर्यादी चारी आश्रम 84 लक्ष योनी जीव हे तुमच्यापासून झाले असल्यामुळे मी तुमचे अपत्य आहे। त्या तुझ्या भेटीकरता मी अगदी कृश होऊन शरीरनाशाची वेळ आली आहे। अरे माझ्या जवळच तू असता मला भेट न देता प्रपंचाच्या दगदगीत का शिणवितोस? तुझ्या प्राप्ती वाचून मला फार कष्ट होतात, त्यामुळे मी अगदी क्षीण होऊन गेलो आहे। त्रिगुणात्मक संसाराच्या श्रमामुळे स्वतः सिद्ध आत्मस्वरूपाचा मार्ग चुकलो आहे। जन्माला येऊन तुझ्या स्वरूपसिद्धीच्या प्राप्तीकरिता बुद्धी प्रयत्न करीत असता या द्वैताच्या संगतीने भांबावून गेलो। अनंत जन्मी मी दुर्घट कष्ट भोगले, त्याची आठवणसुद्धा करवत नाही। या सुखदुःखाने माझा प्राण अगदी पिळून गेला। गुणत्रयाचे फार ओझे झाले, त्यात भवस्वर्गादी अनेक संकटे आहेत असे ऐकले, परंतु हे जीव तूच असता हे सर्व संसार कष्ट कोण भोगतो याचा निश्चय होत नाही। सर्व वेळ सर्व भावाने तुझ्याविषयी विचार करीत असता वाट माऱ्याप्रमाणे हा चोरटा काम अंतःकरणात लगेच उत्पन्न होऊन अनादी तुझ्या वाटेला लागलेल्याला पाहून त्वाचे वधाकरता प्रवृत्त होणाऱ्या या कामचोरापासून जीवाला सोडवावे म्हणून धावून येण्याची गोष्ट सुद्धा तू करीत नाहीस। तुझ्या स्वरूपाविषयी विचार करणाऱ्या जीवांचे शरीर काळ फाडफाडून खात असता त्याच्या रक्षणाविषयी तुला दया का उत्पन्न होत नाही? असा काही चमत्कार या सृष्टीमध्ये दिसून येतो। या मायेचा चमत्कार न कळाल्यामुळे जीवाला तुझ्याविषयी भरोसा नाही, म्हणून हे मन वेडे होऊन गेले आणि त्याला कोठेही सोय न लागता त्याने धापा टाकीत कोणत्या तरी संकटात पडावे। वयाचा किंवा वित्त प्राप्तीचा कळस झाला तरी त्यांना मोक्ष मार्गाची वाट कळत नाही। उलट भलताच अभिमान घेऊन कर्माच्या वाटेला जावे तर तेथे आपोआप अनेक विघ्ने उत्पन्न होतात। अशा रीतीने मायेच्या मोहाची भूल घालून अविचारी जीवांना तू कर्मामध्ये प्रवृत्त केलेस।
या नासक्या उपाधीच्या भोवऱ्यात धैर्य जाऊन त्या शुद्ध आत्म्याला जड करून टाकले आणि मी व तू हे कोणाच्या उद्देशाने आहे याविषयी निश्चित प्रकार काय आहे हे समजत नाही। तुझ्या स्वरूपाविषयी तर्काच्या सहाय्याने विचार केला असता तुझी प्राप्ती कशी होईल आणि हे तुझ्या प्राप्तीचे वर्म आहे आणि हाच भाव आम्हाला उत्पन्न झाला। अशा अनंत प्रकाराने तुझ्या प्राप्तीचा उपाय केला तरी तो फुकट आहे, कारण त्याने तुझी प्राप्ती होत नाही। 6 शास्त्रे व 18 पुराणे ही अजून परस्परात विचार करतात, परंतु त्याची समाप्ती झाली नाही। तू आपल्या बुद्धीने ठरविलेल्या मार्गाने गेलास तर परमात्मा संपादन करून स्वकीय आत्मस्वरूपाच्या गावी कसा जाशील? ज्याचे चित्तामध्ये विश्वास नाही अशा पुरुषाला कोणी कोणता उपाय सांगावा? मनुष्य देहात जन्माला येऊन का कष्टी झालास? मायबाप जो श्रीहरी त्याची करुणा भाकावयाची का सोडलीस? परमात्मा स्वरूपापुढे दीन असलेला असा जो काळ त्याच्या धाकाने अनेक सत्कर्माचे आचरण करण्यास या जीवाला विश्रांती नाही। आपल्या स्वकीय आत्मपणाचे सामर्थ्य वेगळे करून संसाराचे दैन्य दारिद्र्य जीव का भोगीत आहे? हे देवा, या जीवाला आपले म्हणून त्याच्याकडून असे दुःख भोगवण्यात तुला काही संकोच वाटत नाही काय? तेव्हा असे करण्यात तुझा काय भाव आहे सांग पाहू। समुद्राचे जळ शोषण करून मेघ पृथ्वीवर वर्षाव करतात, परंतु परत ते समुद्रात मिळते। आकाशापासून उत्पन्न झालेला वायू दश दिशेला हिंडून पुन्हा आकाशात लीन होतो। जळावर अनेक तरंग उत्पन्न होऊन पुन्हा ते त्या जलातच लय पावतात। स्वप्नामध्ये परदेशाला गेले असता पाठीमागून त्याची जागृतीतच स्थिती असते। याच न्यायाने हे देवा, तुझ्यापासून सगुण रूपाने उत्पन्न झालेला जो मी तो आता तुझ्या स्वरूपाहून वेगळा कसा निवडेन? मीठ पाण्यात पडले असता ते जसे निराळे राहत नाही किंवा कापूर अग्नीत पडला असता तो जसा अग्निरूप होऊन जातो, त्याची काजळीही शिल्लक राहत नाही, तसा माझा निर्मळ स्वच्छ प्रेमभाव आहे। म्हणून हे रुक्मिणी रमणा पांडुरंगा, मला आता एकदम आलिंगन दे। बाकीच्या तुझ्या गोष्टी मला काही नकोत। श्री गुरु निवृत्तीरायाच्या प्रसादाने हा परमात्मा स्वरूपाविषयीचा केलेला अनुवाद संपवून माझे सर्व संकट निवारण झाले असे माऊली सांगतात। भक्ताकरिता तो परमात्मा अनेक गर्भवास सोसतो। अशा त्या भक्तवत्सल भगवंताच्या प्रेमामध्ये मी गुंतून गेलो आहे। हे तुझे कौतुक तुझ्या पुढे बोलावयाचे म्हणजे लाज वाटते। काय तुझ्या स्वरूपाचा सुंदरपणा आहे म्हणून सांगावे? तुला पाहिल्याबरोबर मन मागे तोंड करीत नाही। एखादे वेळी इंद्राचे हातातील वज्रसुद्धा द्रवेल, परंतु या मनाला तुझ्या स्वरूपाविषयी जे प्रेम उत्पन्न झाले आहे ते केव्हाही नाश पावत नाही। वास्तविक स्थावर जंगम सर्व तुमच्या स्वरूपाने व्यापले आहे। असे असून तुम्ही काय सुंदर रूप प्रेमाने धारण केले आहे। तुला वास्तविक स्वरूपाने बघितले असता तू त्रिगुणा पलीकडे आहेस। असे असता कोणी निष्ठुराने हे तुझे सुंदर स्वरूप बनविले आहे? कोणाला ठाऊक? याकरिता तुझ्या निर्गुण स्वरूपामध्ये आम्ही विरून जावे म्हणजे ऐक्य पावावे, किंवा तुझ्या सगुण स्वरूपाप्रमाणे सगुण होऊनच राहावे याचा उलगडा होत नाही। माझे पिता व रखुमादेवीचे पती सुंदर श्री विठ्ठला, हे मी बोलू नये, परंतु सहज बोललो, त्याची क्षमा करा असे माऊली सांगतात। चंद्राला पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण शोभा असते, पण सर्व कळा तुटल्या म्हणजे अमावस्येच्या दिवशी तिथे प्रकाश कोटला। त्याप्रमाणे सर्व अनात्म पदार्थाला तुमच्या सत्तेने शोभा असता सर्व अनात्म पदार्थ नाशिवंत म्हणून त्यांचा त्याग करविण्या इतकी निष्ठुर वृत्ती का करता? सर्व अनात्म पदार्थ तुमच्याहून भिन्न केले तर त्यांचा नाशच होऊन जाईल। ज्याप्रमाणे कापुराने आपल्या सुगंधाचा त्याग केला तर त्याचा कापूरपणाच नष्ट होऊन जाईल, कारण सुगंधाहून कापूरपणा भिन्न नाही, म्हणून त्याग करणे संभवनीय नाही। त्याप्रमाणे तुम्ही त्या अनात्म पदार्थाचा त्याग केला तर सगळे अनात्म पदार्थ परमात्मा स्वरूपच होतील। यात कोणाचे काही बिघडणार आहे काय? तरंग आपला आश्रय जो समुद्र, त्यात जर लीन झाला तर समुद्राशिवाय दुसरी गोष्ट बोलताच येणार नाही। शिरा म्हणजे अवयव आणि शरीर ही जरी एकच आहेत, त्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सेवकत्व करणे म्हणजे ऐक्य पावणे होय। रखुमादेवीचे पती राजाचे राजे श्री विठ्ठल, मला बोलून काही कर्तव्य नाही, तरी पण तुमच्या भक्तिसुखाचा महिमा वाढावा म्हणून बोललो असे माऊली सांगतात। मी संतांच्या घरची दासी होईन, कारण ते वेळ नाही म्हणून परमात्मा विषयक ज्ञान देण्यास कुचराई करणार नाहीत।
ते गुराखी कृष्ण मला मिळाला तर माझ्यासाठी ते सोन्याचा पर्वत मिळाल्यासारखे आहे. अधमाचे धन मला नको. कारुराची रास कुंभाराच्या काय उपयोगाची, तो ती जाळूच टाकेल. त्याचे कितीही साहित्य असले तरी तो कापूर जाळून टाकेल. छिद्रांकित मोत्याला ओळखून त्याचा उपयोग करणारे तज्ज्ञ असतात. टाकाच्या घावाने जसे दगड फुटतात तसे मूर्खाचे जगणे असते. चंदनाच्या संगतीने वन सगळे जरी सुगंधित झाले तरी पण वेळूला त्याचा सुगंध होत नाही. पाण्यात दगडाची वस्ती असते पण तो थोडासुद्धा मऊ होत नाही. तशी मूर्ख संगतीची स्थिती आहे. भ्रमर काळा असला तरी सगळ्या फुलांचा सुगंध घेण्यास अधिकारी आहे. त्या ठिकाणी रेडा आणून त्याचा काय उपयोग. परीस हा दगड खरा, पण इतर दगडापेक्षा लोखंडाला सोने करण्याचा त्याचा केवढा मोठा गुण आहे पहा. त्याचप्रमाणे सगळीच मनुष्य असतात, पण आपल्या संगतीतल्या लोकांना भगवत प्राप्ती करून देण्याचा अधिकार वैष्णवांचे ठिकाणी असतो. असा वैष्णव गरीब का असेना, त्याची संगती मला प्राप्त होऊन तेच मला भगवान श्रीकृष्णाला मिळवून देतील. हे श्रीकृष्ण, तू सर्व कलांचा उपयोग घेणारा असून स्वतःला नंदराजाचा गुरे राख्या म्हणून घेतोस. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठल, त्यांना मी केव्हाही विसरणार नाही असे माऊली सांगतात. हे श्रीकृष्णा, तुझ्या नामरूपाच्या ठिकाणी प्रेम, ध्यानात तुझी सगुण मूर्ती व स्मरणात तुझे यश, गुण, कीर्ती असे करण्यातच मला तुझी निश्चित प्राप्ती होईल. असे जाणून हृदयात तुझे रूप, मुखात तुझे नाम, पोटात तुझ्या नैवेद्याचा प्रसाद, मस्तकावर तुझ्या चरणकमलावर वाहिलेल्या पुष्पांचे निर्माल्य आणि तुझ्या चरणाचे ठिकाणी वंदन करणे, हे सगळे योग आम्हा भक्तांना प्राप्त व्हावेत. हे अच्युता, एवढा तुमचा महिमा आहे. माझ्या वाणीने अखंड नामस्मरण होणे हेच माझे तप आणि त्या तपाच्या योगाने माझ्या हृदयात तुझे स्वरूप दर्शन होईल. हे भगवंता, भावभक्तीपूर्वक निश्चयाने तुमचे नाम घेणे हेच आमचे तप. ते करण्याला आम्ही काया वाचा मनाने केव्हाही विसंबणार नाही. म्हणून आसनांवर, अंतरुणावर, रस्त्यात, अगर संकटात कोठेही असो, पण हे श्री अनंता, मी तुझे नाम कधीही सोडणार नाही. हे जीवाच्या जीवा, हे सगळ्या गुणांचा ठेवा असलेल्या सगुणा, हे श्रीकृष्णा, आपल्या भक्तांना हे नामाविषयीचे प्रेम अखंड देत जा. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठला, आनंदाच्या ओरीत पाहू जावे तो सर्व दिशेला भक्तांचे कल्याण करणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणीही दिसत नाही. तुझे गुण, नाम, कीर्ती हेच तुझी मूर्ती असून तिला आम्ही आमच्या हृदयातून केव्हाही विसंबणार नाही. अशा तऱ्हेची आमच्या निवृत्तीरायांनी तुझ्या प्राप्तीची खूण दाखविल्यामुळे हे बापाश्री विठ्ठला, तू आम्हाला लाभला आहेस असे माऊली सांगतात. मला भुक्ती मुक्ती प्राप्त करून द्या अशा तऱ्हेचे संकट मी तुम्हाला घालीत नाही, कारण मुक्ती हे माझे स्वरूप आहे व भुक्ती म्हणजे भोग हा प्रारब्धाधीन आहे. म्हणून हे भगवंता, तुला भुक्ती मुक्तीचे संकट घालून काय करावयाचे आहे. अज्ञानामुळे अनेक जन्माच्या ठिकाणी माझ्या हातून जी काही बरी वाईट कर्मे झाली असतील त्यांचा भोग देण्याकरिता तुझेची दळ वाढे, म्हणजे देहादी विचित्र जगताची रचना तूच केली आहेस. म्हणून त्याबद्दल मी तुझ्यापुढे काही बोलत नाही. ज्याप्रमाणे उदकावर तरंग किंवा तरंगात उदक हे एक रूपच असते, त्याचे उदक व तरंग कसे दोन शब्द मात्र वेगळे उच्चारले जातात, ते दोन सत्यत्वाने वेगळे कोण करून दाखवणार. आकाराच्या उपाधीमुळे मृत्तिकाच भिंत झाली. अशा दृष्टीने चित्तात विचार केला असता परमात्मा स्वरूपाव्यतिरिक्त दुसरे काही दिसतच नाही. अशा तऱ्हेने परमात्मा एक व जीव एक असा भेद तुझ्या माझ्यामध्ये उपाधीकृत आहे. त्यात वास्तविक वेगळेपणा मुळीच नाही. दर्पणात दिसणारा दुसरेपणा दर्पणाची उपाधी असेपर्यंत त्या दोन व्यक्ती वेगळ्या आहेत असे समजून त्यांना भिन्न भिन्न व्यवहारामध्ये घालता येईल काय. भिन्न भिन्न नावे घेऊन जसे अलंकार निराळे असतात पण सोने एकच असते, त्याप्रमाणे तुझ्या माझ्या स्वरूपात ऐक्य असून जीव शिव नावे मात्र निराळी आहेत. वाऱ्याची वावटळ किती वेळ आकाशात वाहत असली तरी आपोआप जशी आकाशरूप होते, तिला आकाशरूप होण्यास वेळ किंवा त्रास पडत नाही. त्याप्रमाणे तुझ्या माझ्या स्वरूपात सहज ऐक्य आहे. व्यापक आकाशाचा आश्रय घेतल्याशिवाय जसा घट केव्हाही उत्पन्न होत नाही, त्याप्रमाणे हे सर्वेश्वरा श्रीकृष्णा, तू आणि मी आत्मरूपाने एकच आहोत.
माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल तेच एक सर्व जगताचा भोक्ता आहे. जगताच्या भेदाच्या गोष्टी औपाधिक म्हणजे पोकळ आहेत असे माऊली सांगतात. ज्याप्रमाणे लोखंडाला परीस लागला असता त्याचे सोने होते, त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाची भेट झाली असता जीवाच्या स्वरूपाचा परमात्मा स्वरूपात पालट होतो, म्हणजे जीव परमात्मा रूप होतो. गुणागुणाचा दाता जो परमात्मा तो तू सर्व व्यापून राहिला आहेस आणि मी तर या संसारात येऊन गुंतून पडलो आहे. मला यातून बाहेर काढण्यास उशीर का करतोस? विमानातून येऊन तू मला काढशील अशी मी तुझी सारखी वाट पाहत आहे. एखाद्याने नटाचा वेश घ्यावा, परंतु त्याला सोंगाची संपादनी करता येऊ नये अशी माझी स्थिती झाली आहे. तथापि तू जीवावर अनंत उपकार करणारा आणि विश्वव्यापक असल्यामुळे पाणी मीठ जसे एक होऊन जातात त्याप्रमाणे तू मला एकरूप करण्यात कशाची वाट पाहत आहेस? आपल्यासारखे मला लवकर करून टाक. चकोराला चंद्र काय आवडत नाही, पण चंद्रोदय होई पावेतो तो काय करणार? केव्हा तरी चंद्रोदय होऊन त्याला आनंद होणारच. त्याप्रमाणे भक्तांना तुझी प्राप्ती होणारच, पण भेटी देण्याला वेळ लावून त्या भक्तांना तुझ्या भेटीचे वेळ विनाकारण लावित आहेस, म्हणजे परीस म्हणून त्यांच्या पुढे खडे ठेवित आहेस. तेव्हा या सर्व भानगडी बाजूला राहू द्या. रखुमादेवी पती, तुला आम्ही शरण आलो आहोत. हे दातारा, आम्हा भक्तांवर दया कर आणि आमची चित्तवृत्ती दुसरीकडे जाऊ देऊ नकोस, अशी तुला आमची प्रार्थना आहे असे माऊली सांगतात. हे भगवंता, आमच्या मागे यम नियम पाप पुण्य इत्यादी लावून देऊन तू मात्र तुझ्या मनाला येईल तसे वाटेल ते करीत आहेस. हे सर्व आम्हाला कळत असूनही तुझ्या मोठेपणाला भिवून आम्ही गप्प बसतो. राजा वाटेल तसा वागू लागला तर त्याच्या वागण्याबद्दल शंका कोण घेणार? हे भगवंता, तुम्ही मनाला येईल तशा काय काय गोष्टी केल्या आहेत त्या पहा. आपण देव आहात, वाटेल तसे करता, म्हणून तुमचा हेवा कोणी करावा? पांडवाच्या उण्या गोष्टी आम्ही शेकडो ऐकतो. असे पहा की इंद्रादी 5 देवतांपासून 5 पांडव जन्माला आले. त्यांनी आपल्या सर्व गोत्रजांचा वध करून राज्य करू लागले, तरी ते सगळ्या विश्वाला वंद्यच झाले. अशा खऱ्या गोष्टी जनमेजय नुसत्या तोंडाने बोलला तो पापी होऊन त्याचे अंगावर कुष्ठ फुटले, असा उलटा न्याय तुमच्या घराचा आहे. तसेच रामाच्या वियोगाने दशरथ तुझ्या नावाने प्राण जाईपर्यंत रडत राहिला, तरी तू त्याला दर्शन दिले नाहीस. एका स्त्रीने राघो पाळला होता व मरतेसमयी त्याला नुसते राघोबा म्हणून हाक मारली की तेवढ्याकरिता तिला तुम्ही उत्तम गती दिली असे पुराणे सांगतात. विचाराच्या दृष्टीने पाहिले तर या तुमच्या करण्याला काही मेळ नाही. काय तुमच्याशी बोलावे? तुमच्यापाशी काही व्यवहार म्हणून पदार्थच नाही. दुसरे असे पहा, सूर्यासारखा तपोराशी जो मांडव्य ऋषी, तो आपल्या पुण्याच्या योगाने सर्व जगाला पवित्र करणारा तीर्थरूप झाला. साक्षात तो मंत्राचा अवतार. त्या मांडव्य ऋषीच्या पवित्रपणापुढे साक्षात सूर्यादी देवसुद्धा आपल्या पवित्रपणाबद्दल साशंक होतात. त्या मांडव्य ऋषीस छोट्याशा अपराधाबद्दल त्याला तुम्ही सुळावर दिले. अजामेळ जन्माचा पापी त्याचा एक पुत्र नारायण म्हणून होता. त्या मुलाला त्या पापी दुर्जनाने नारायण म्हणून हाक मारली. तो आपलेच नामस्मरण केले असे समजून तुम्ही त्यास वैकुंठास पाठविले. हा काय न्याय? दुसरा चमत्कार असा की मोठ्या कष्टाने यज्ञ करून वैदिक मंत्राने तुला अवदाने देतात. ती पवित्र अवदानांकडे बघत देखील नाहीस. याचे उलट त्या गवळ्याच्या घरी लोण्याच्या चोऱ्या करण्याकरिता त्यांची दारे उघडून घरोघरी शिरतोस. हे काय योग्य आहे? अरे 56 कोटी यादव तुझ्यावर प्रेम ठेवणारे तुझ्या संगतीला होते. त्या सर्वांना तू ब्राह्मण शापाने मारून टाकलेस. हे तुझ्यावर भक्ती ठेवण्याचे त्या यादवांना फळ आहे काय? आणि ज्या कोळ्याने तुझ्या पायाला बाण मारून तुझा वेध केला त्याला मोठ्या आनंदाने सायुज्यता मुक्ती दिलीस. हा कोणता न्याय? अष्टांग योगाच्या परिश्रमाने तुझ्या प्राप्तीकरिता ही योगी मंडळी वेडी झाली. तसेच पोरे बाळे व ऐश्वर्य सोडून तुझ्या प्राप्तीकरता काही लोक वनामध्ये फिरतात. कोणी लोक तुझे ध्यान करतात, वर्णन करतात, तुझे पूजन करतात. त्यांना तुझी प्राप्ती मात्र मोठ्या सायासाने होते व स्वतः तुलाच विष पाजण्याकरिता आलेली पुतना राक्षसीन तिला सायुज्यता मुक्ती देतोस. याला काय म्हणावे? या तुझ्या वागणुकीचा मेळ घालणे म्हणजे वाऱ्याची मोठ बांधण्यापैकी किंवा आकाशाला कुंपण करण्यापैकी किंवा सूर्यापुढे दिवटी धरून चालण्यासारखे फुकट श्रम करणे आहेत. हे सर्वेशा नारायणा, एकंदरीत तुझे स्वरूप विचित्र आहे.
शेवटी त्याचाही तू अव्यय करून जातोस. हे देवा, या तुझ्या माईक लीलेला जग भांबावून गेले आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. तुझा साक्षात्कार झाल्यामुळे तुझे वर्णन करणारी सतचित आनंद ही पदे मावळून गेली. तसेच आकार, उकार व मकार ही 3 पदेही ओंकारासह वर्तमान मावळून गेली. असा जो निरुपाधिक स्वयंप्रकाश जगदीश तो तू भाविक भक्ताकरिता श्यामसुंदर झाला आहेस. सगुणाची ही दृष्टी असल्यामुळे आनंदाने तुझे सगुण रूप हृदयामध्ये भासते. शेवटी पाहता व विचार करताना आम्हाला तू आपले निर्गुण रूप लपवून सगुण रूपाने फुकट चाळवितोस. आता तुझ्या सगुण रूपाची सेवा करण्याकरिता तू कोणाच्या अंगाने म्हणजे पूज्य रूपाने जगात आहे सांग बरे. त्या सावळ्या सगुण मूर्तीविषयी सत्यत्व ठरविण्याला अजून प्रमाण दिसत नाही. कारण निर्गुणाचा विचार करू लागले असता सगुणाचे ध्यान करणारे मनही नाहीसे होते. एवढ्यावरून शून्य वादमत येत नाही. सर्वांचे लयस्थान द्वैताचा ग्रास करून सच्चिदानंद परमात्मा पूर्ण राहतो असा अबाधित निश्चय झाल्यानंतर बुद्धीचा व इंद्रियांचा ज्याच्याशी संयोग होत नाही तो तू खरोखर गोपवेश घेतलेला असल्यामुळे भक्तियोगाचे प्रेमसुख दाखवित आहेस. रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्याचे पायी म्हणजे स्वरूपाचे ठिकाणी असणारे जे अद्वितीय सुख तेच ज्ञान एकरूप होऊन गेले असे माऊली सांगतात. हे श्रीकृष्णा, तू स्वरूपाने अंतर्यामी असला तरी ज्या कोणी एखाद्याने तुझे स्मरण केले तर तू त्याच्या जवळच उभा आहेस आणि दुसऱ्या एखाद्याने तुझे स्मरण न केले तरी तू आपल्या स्वरूपाने असतोच. तुझ्या स्वरूपदृष्टीने पाहिले तर स्वरूपाच्या ठिकाणी आठव आणि विसर हे दोन्ही नाहीत व तुझे चिंतन करू पाहिले तर तुझी सगुण मूर्ती मात्र हृदयामध्ये येते. म्हणून तुझ्या नामाचा, स्वरूपाचा आणि ध्यानाचा नित्य आठव मनामध्ये असावा आणि संसाराचा मात्र विसर व्हावा. माझ्या जीवाच्या जीवा श्रीरंगा, या जन्मामध्ये तुझ्या रूपाचा आठव राहून मनामध्ये तुझे रूप नित्य राहो आणि त्या तुझ्या सगुण रूपाची गोडी घेऊन दुःखरूपी द्वैत डोळे पाहोत. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठला, तुझी सगुण मूर्ती जर मनामध्ये राहिली तर ते मनच मनपणा विसरून जाऊन तुझे रूपच होईल. भाविक लोक तुझ्या नामाचा उच्चार करतात परंतु तुझे व तुझे नामाचे ऐक्य आहे हे त्यांना माहीत नसते. परंतु ज्या भक्तांना नामरूपाच्या एकत्वाचे ज्ञान होऊन तुझी भेट होते त्या भक्तांना तुझे नाम व रूप हेच जीवनाचे सार आहे असे जाणले असता त्यांच्या संसाराची निवृत्ती होते असे माऊली सांगतात. निर्गुण परमात्म्याचे ज्ञान नसता कित्येक लोक विधियुक्त स्तुती, स्तोत्रे, स्तवनादिकांनी स्तुती करतात. कित्येक विधियुक्त कर्म करतात परंतु त्यांना तुझ्या प्राप्तीचा यथार्थ मार्ग समजत नाही. हा कर्म करणारा आहे, हा कर्म करणारा नाही. कर्म करणे हा एक ब्रह्मप्राप्तीचा उपाय आहे असे जगातील लोक म्हणतात, पण तेही ब्रह्मप्राप्तीचा मार्ग चुकलेले असतात. शेवटी विचार केला तर सर्व जगदाकार ब्रह्म ते तू आहेस असा निश्चय होण्याकरिता सगुण परमात्मा हृदयामध्ये धारण करून वाणीने नामोच्चाराशिवाय कोणत्याही शब्दाचा उच्चार न केला तर सर्व सुखाचे अधिष्ठान असलेला जो परमानंद त्याने तुला आत्मत्वाने प्रेम देईल हा मुख्य सिद्धांत आहे. तो चुकल्यामुळे यज्ञाधिक व्रते तपे करून अनेक प्रकारे शरीराची आटणी करून घेणे, त्याचप्रमाणे अनेक लोक विधी मार्गाने पंचाग्नी गोरांजने आनंदाने करतात. त्याचप्रमाणे 12 वर्ष अग्निवास किंवा जलवास करण्याचा हव्यास धरून श्रम करतात खरे, परंतु मुख्य कार्यसिद्धी प्राप्त करून घेण्यात ते चुकतात. हे दातारा, मला तुझ्या सगुण रूपाचे भजन करण्यात अतिशय आनंद वाटतो. दुसरे मला काहीही आवडत नाही. माझा बाप व रखुमाईचे पती जे उदार सखा जो सगुण श्री विठ्ठल त्यांच्या अनंत गुणांच्या विचारात मन गुंतल्यामुळे त्याची हाव परिपूर्ण झाली आणि सर्व विश्व देव अलंकारला आहे म्हणजे बनला आहे. या निज ध्यासांनी दृष्टीत बदल होत नाही. ही खूण मला निवृत्तीरायांनी दाखवून त्या सुखरूप परमात्म्याचे ध्यानामध्ये मला सुखी करून ठेवले आहे असे माऊली सांगतात. हे भगवंता, तू आपल्या स्वरूपबोधाचे वर्म जे तुझे निर्गुण स्वरूप ते तू दाखवितोस व लागलीच सगुण स्वरूपाचे उत्तम वस्त्र पांघरून तू गोपवेशाने दिसतोस. तुझ्या पायी तत्वमस्यादी श्रुती न इति म्हणजे जगतकार्य ही परमात्मा नव्हे व त्या जगताचे कारण जी माया तीही परमात्मा नव्हे असे म्हणून तुझ्या स्वरूपाचे ठिकाणी लय पावल्या. तोच तू सगुण निर्गुण रूप सहजानंद एकच विधेय आहेस असे कळून येते. ज्या तुझ्या ठिकाणी दुसरेपणाचा संबंध नाही
तिथे एक म्हणणे तरी काय शोभणार? काहीच म्हणणे शोभत नसेल तर शून्यवाद म्हणजे निरात्मवाद तरी कसा सांगता येईल? निरशून्य म्हणजे निर्गुण चिदाकाश स्वरूप परमात्मा, तोच तू सगुण झाला आहेस. तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सगुण निर्गुण या कल्पना व्यर्थ आहेत. इंद्रियांना तुझ्या सगुण नामरूपाच्या आवडीमुळे छंद लागला आहे. पुन्हा वारंवार परतून पाहिले तर जो निर्गुण तोच तू सगुण तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आठव किंवा विसरही तूच, अशा थोर निर्धाराचा धीर करून जाणले असता संसारात वाटेल तितकी सांडी मांडी उलाढाली केली तरी जन्ममरणाच्या येरझारीत कोण सापडणार? जीवांना समाधानाचे ठिकाण तू एक जगदात्मा आहेस, म्हणून तुला एक क्षणभरही विसंबणार नाही व तुझ्या चिंतनात अंतर पडू देणार नाही. कारण तू आमचा प्राण आत्माच आहेस असे समजून हळूहळू चिंतनाने माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांच्याशी ऐक्य निश्चय केला तर आता प्रपंचात तू खात्रीने गुंतणार नाहीस. उलट तुला असे वाटेल की आम्हाला लोकदृष्ट्या जिवंतपणा हेच पारमार्थिकदृष्ट्या मरण आहे, किंवा लोकदृष्ट्या मेलो तरी कोट्यवधी कल्पपर्यंत आमचे जगणेच आहे. याचा अर्थ आपण अमर आहोत असा तुझा निश्चय होईल व असाच निश्चय श्री गुरु निवृत्तीरायांचे मनात निश्चित आहे असे माऊली सांगतात. परमात्मा मूळचा निर्गुण असून गुणांच्या संबंधाने त्याच्या ठिकाणी लीला दिसतात, पण हे त्याचे करणे सामान्य लोकांच्या नजरेला दिसत नाही. हा परमात्मा मोठा नाटकी आहे. हा आपले मूळचे स्वरूप कळू न देता लोकांना कौतुक करून दाखवित आहे. आपल्या भक्तांना आपला छंद लावण्याचे हे त्याचे नाटक आहे. हा शुद्ध अंतकरणाच्या भक्तांच्या हृदयात घुसायला पाहतो. त्या सर्व गुणांचे गुणनिधान अशा श्रीकृष्णाला ज्ञानवान भक्त विनोदाने पलीकडे सर असे म्हणतात. पण व्यापक असल्यामुळे पलीकडे असे जरी भक्ताने म्हटले तरी तो पलीकडे सरकणार कसा? कारण स्वकीय निर्गुण आत्मसुखाचे निदान तूच एक आहेस. हे सर्व तुझे सगुण रूप मायावी आहे हे आम्हास पक्के ठाऊक आहे. तुझ्या अंगातील गुणामुळे मुनिजन वेधून गेले आहेत. त्यांच्या मनातील छंदाप्रमाणे त्यांना तू बोलवून नित्य मनात त्यांच्या अगदी जवळ आहेस. अशा विलक्षण सगुण स्वरूपाचा त्यांना चमत्कार वाटला काय? आश्चर्य सांगावे. त्यांचा अहंभाव गळून गेला. रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल हे त्या भक्तांच्या हृदयात वास करून त्यांच्याकडून वेगळे कधीही होत नाहीत असे माऊली सांगतात. तर मंडळी, पुढील अभंगांच्या अनुवादासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.